नमस्कार मंडळी, आज आपण राजा हरिश्चंद्राची सत्याची अग्निपरीक्षा ही कथा ऐकणार आहोत। आजची कथा सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। समजा तुमच्याकडे जगातील सगळं सुख आहे, राजवाडा आहे, संपत्ती आहे, मान सन्मान आहे, पण एका सत्याच्या शब्दासाठी तुम्हाला हे सगळं सोडावं लागलं तर तुम्ही काय कराल? आणि समजा तुमचं राज्य गेलं, तुमची संपत्ती गेली, तुम्हाला स्वतःलाच विकावं लागलं, तुमच्या पत्नीपासून आणि मुलापासूनही दूर व्हावं लागलं आणि शेवटी तुमच्या स्वतःच्या मुलाचा मृतदेह तुमच्या समोर आला, तरीही तुम्हाला तुमचं कर्तृत्व आणि सत्य सोडता आलं नाही। हे ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल, असं खरंच कोणी करू शकतं? पण हजारो वर्षापूर्वी एका राजाने हे करून दाखवलं। तो राजा म्हणजे सत्यवादी राजा हरिश्चंद्र। आज आपण ऐकणार आहोत त्या महान राजाची कथा, ज्याच्या आयुष्यात सत्याची अशी अग्निपरीक्षा आली की डोंगरासारखं मन असणारा माणूस सुद्धा तुटून गेला असता, पण हरिश्चंद्राने शेवटच्या क्षणापर्यंत सत्याची साथ सोडली नाही। तर चला, मन शांत करा, डोळे मिटा आणि कल्पना करा, आपण हजारो वर्ष मागे गेलो आहोत आणि आता आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे एक भव्य राज्य। त्या राज्याचा राजा हरिश्चंद्र। राजा हरिश्चंद्राची सत्याची अग्निपरीक्षा। चला तर मग कथा सुरू करूया। प्राचीन काळी अयोध्याच्या सूर्यवंशात राजा हरिश्चंद्र नावाचा एक महान राजा झाला। हरिश्चंद्र पराक्रमी होते, न्यायप्रेमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यव्रती होते। त्यांच्या दरबारात गरीब श्रीमंत यांच्यात फरक केला जात नसे। कोणी मदतीसाठी आलं तर राजा त्यांची अडचण ऐकून घेत, कोणी न्याय मागण्यासाठी आलं तर राजा स्वतःच्या माणसाविरुद्धही न्याय देत असे। हळूहळू त्यांच्या सत्याची कीर्ती दूरवरपर्यंत पोहोचली। लोक म्हणत, या पृथ्वीवर जर सत्य जिवंत असेल तर ते राजा हरिश्चंद्राच्या रूपाने। पण सत्याची परीक्षा शब्दाने होत नाही। सत्याची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा सत्य बोलण्याची किंमत स्वतःच्या सुखापेक्षा मोठी असते। आणि लवकरच हरिश्चंद्राच्या आयुष्यात तो दिवस येणार होता। एके रात्री राजा हरिश्चंद्र झोपले होते। त्या रात्री त्यांना एक अद्भुत स्वप्न पडलं। स्वप्नात एक तेजस्वी ऋषी त्यांच्या समोर उभे होते। राजाने त्यांना नमस्कार केला। ऋषींनी राजाला काही मागितलं। राजाने विचार केला नाही, कारण त्यांची एक वृत्ती होती, दिलेला शब्द कधीही मागे घ्यायचा नाही। राजाने वचन दिलं, पण सकाळ झाली, स्वप्न संपलं आणि राजाला वाटलं ते तर स्वप्न होतं। परंतु काही वेळातच ते ऋषी दरबारात आले। राजाला समजलं की स्वप्नात दिलेले वचन आता प्रत्यक्षात पूर्ण करावं लागणार आहे। राजाने क्षणभरही मागे पाहिले नाही। त्यांनी आपलं राज्य, वैभव आणि संपत्ती त्यागाचा निर्णय घेतला। राजवाड्यातील लोकांच्या डोळ्यात अश्रू होते, प्रजेच्या मनात प्रश्न होता, राजा आपलं सगळं का सोडतोय? पण हरिश्चंद्र शांत होते। त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, राजा असण्यापेक्षा सत्यवान असणं मला अधिक महत्त्वाचं आहे। राजाने मुकुट काढला, सिंहासन सोडलं, राजवाडा सोडला। सोबत होती त्यांची पत्नी तारामती, मुलगा रोहिदास। कालपर्यंत ज्याच्या पुढे हजारो सैनिक चालत होते, आज ते तिघेही साध्या वस्त्रामध्ये अनोळखी वाटेने चालत होते। तारामतीने पतीकडे पाहिले। तिच्या डोळ्यात दुःख होतं, पण तिने पतीला दोष दिला नाही। ती म्हणाली, स्वामी, तुम्ही सत्यासाठी उभे आहात तर मी तुमच्या सोबत आहे। राजाच्या डोळ्यातही पाणी आलं, पण त्यांनी ते अश्रू लपवले, कारण राजा हरिश्चंद्रांना माहीत होतं, सत्याची वाट नेहमी फुलांनी सजलेली नसते। राजाकडे आता काहीही उरलेलं नव्हतं, पण दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांना अजूनही धनाची गरज होती। शेवटी अशी वेळ आली की हरिश्चंद्राने स्वतःला विकण्याचा निर्णय घेतला। विचार करा, ज्याच्या आदेशाने हजारो लोक काम करत होते, आज तोच राजा दुसऱ्याच्या सेवेत जाण्यासाठी स्वतःला विकत होता। पण त्याच्यासाठी तो अपमान नव्हता, कारण त्यांना वाटत होतं, शरीर विकलं तरी चालेल, पण शब्द विकता कामा नये। तारामती आणि रोहिदास यांच्यापासून त्यांना वेगळं व्हावं लागलं। आईच्या डोळ्यात अश्रू होते, मुलगा वडिलांकडे पाहत होता आणि त्या क्षणी हरिश्चंद्राच्या हृदयावर काय बितलं असेल हे शब्दात सांगणं कठीण आहे। पण त्यांनी स्वतःला सावरलं, कारण सत्याचा मार्ग त्यांनी स्वतः निवडलेला होता। हरिश्चंद्रांना एका मशानभूमीत काम मिळालं।
त्यांचं काम होतं मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांकडून आवश्यक शुल्क घेणं. ज्याच्या राजवाड्यात कधी सोन्याचे दिवे पेटत होते तोच राजा आता मशानभूमीत राखेत दिवस रात्र उभा होता. आजूबाजूला चिता, धूर, रडणारे नातेवाईक आणि मृत्यूची शांतता. पण हरिश्चंद्र आपल्या कर्मावरती ठाम होते. कोणी गरीब असो किंवा श्रीमंत, नियम सर्वांसाठी समान. एक दिवस रात्रीची वेळ होती. स्मशानभूमीत शांतता होती. आकाशात काळे ढग होते. तेवढ्यात एक स्त्री आपल्या हातात एका मुलाचा मृतदेह घेऊन तिथे आली. ती स्त्री थरथरत होती आणि तो मृत मुलगा दुसरा कोणी नसून हरिश्चंद्राचा स्वतःचाच मुलगा रोहिदास होता. तारामती आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत आली. तिच्या अंगावर साधे कपडे होते, डोळ्यात अश्रू होते, हृदय तुटलं होतं. पण तिला समोर उभा असलेला पहारेकरी कोण आहे हे सुरुवातीला कळलं नाही. हरिश्चंद्राने तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर त्यांची पत्नी आणि तिच्या हातात त्यांच्या मुलाचा मृतदेह. क्षणभर त्यांच्या मनात वादळ उठलं. मन ओरडत होतं, हा माझा मुलगा आहे. माझ्या पत्नीला जाऊ दे. कोणतं शुल्क, कोणता नियम. पण दुसऱ्या बाजूला त्यांचं कर्तव्य उभं होतं. हरिश्चंद्राने स्वतःला सावरलं. ते म्हणाले, माते, अंत्यसंस्कारासाठी नियमानुसार शुल्क द्यावा लागेल. तारामतीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. तिला आवाज ओळखीचा वाटला. तिने काळजीपूर्वक पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं, हे तर माझे पती आहेत. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, स्वामी, हा आपला रोहिदास आहे. हरिश्चंद्राचं हृदय तुटलं, पण त्यांनी नियम सोडला नाही. तारामतीकडे अंत्यसंस्काराचं शुल्क देण्यासाठी काहीच नव्हतं. ती गरीब झाली होती. तिने आपल्या साडीचा एक भाग फाडून देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही परिस्थिती कठीण होती. हरिश्चंद्राच्या डोळ्यासमोर स्वतःचा मुलगा होता. त्यांना स्वतःच्या हाताने त्याच्या अंत्यसंस्काराची परवानगी घ्यायची होती. पण ते म्हणाले, कर्तव्यापासून मी मागे हटू शकत नाही. हा प्रसंग कल्पना करा. एका पित्याच्या हातात स्वतःच्या मुलाचा मृतदेह, समोर पत्नी, आणि तरीही सत्य व कर्तव्य याचा त्याग नाही. हीच हरिश्चंद्राची खरी परीक्षा होती. तारामती, हरिश्चंद्र दोघेही दुःखाने कोसळण्याच्या स्थितीत होते, पण त्यांनी सत्य सोडलं नाही. त्या क्षणी संपूर्ण वातावरण बदललं. दैवी शक्ती प्रकट झाल्या. हरिश्चंद्राच्या सत्याची परीक्षा पूर्ण झाली होती. देवांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन सांगितलं, राजन, तुमच्या सत्याची आणि धर्मनिष्ठेची परीक्षा होती. तू शेवटच्या क्षणापर्यंत सत्याचा त्याग केला नाहीस. हरिश्चंद्राने काही मागितलं नाही. त्यांनी स्वतःसाठी राज्य मागितलं नाही, संपत्ती मागितली नाही. माझ्या मुलाला जीवन मिळावं आणि माझ्या प्रजेचं कल्याण व्हावं. त्यांच्या सत्य आणि त्यागामुळे रोहिदासला नवीन जीवन मिळालं. या कथेतला खरा संदेश असा आहे की राजा हरिश्चंद्राची कथा फक्त एका राजाची कथा नाही. ही कथा आपल्याला एक प्रश्न विचारते, आपण सत्यासाठी कितीही दूर जाऊ शकतो. चुकात सत्य बोलणं सोपं असतं, पण जेव्हा सत्य बोलण्यामुळे आपलं नुकसान होणार असतं, जेव्हा आपले जवळचे लोक आपल्यापासून दूर जाणार असतात, जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते, तेव्हा सत्याची खरी परीक्षा सुरू होते. हरिश्चंद्राने आपल्याला शिकवलं, सत्याची वाट कठीण असू शकते, पण शेवटी सत्याचा विजय होतो. म्हणून आज एक स्वतःला प्रश्न विचारा, माझ्यासमोर जर सत्य आणि माझं सुख यापैकी एक निवडायचं झालं तर मी काय निवडेल? कारण राजा हरिश्चंद्राकडे शेवटी काहीच उरलं नव्हतं. ना राजवाडा, ना सिंहासन, ना संपत्ती. पण त्यांच्याकडे एक गोष्ट शेवटपर्यंत होती, त्यांचं सत्य. आणि कदाचित म्हणूनच हजारो वर्षानंतरही त्यांचं नाव जिवंत आहे. माणूस संपतो, संपत्ती संपते, राज्य संपतं, पण सत्यासाठी जगलेलं आयुष्य कधीच संपत नाही. सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी सत्य सोडू नका. हरिश्चंद्राची कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये एकदा लिहा, सत्यमेव जयते.